मंडळी, जर तुम्हाला सकाळी सकाळी एकदम मस्त धावपळीच्या वेळामध्ये एकदम कमीत कमी वेळात आणि इतकं पौष्टिक आणि हेल्दी जर खायला मिळालं तर का तुमचा दिवस छान जाणार नाही? नक्कीच जाणार. आणि त्यासाठी तुम्हाला माझी रेसिपी ही नक्कीच फॉलो करावी लागेल. तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आणि त्याचसोबत कुक विथ अश्विनीच्या चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका. आता आपण आज बघणार आहोत खमंग भाजणीचे थालीपीठ. त्यासोबत ते तितकेच पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मी बारीक बारीक छोट्या छोट्या टिप्स पण देणार आहे ज्यामुळे तुमचे थालीपीठ एकदम खमंग आणि पौष्टिक होणार. तर इथे मी एक मसाल्याचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 7 8 किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता, मी घेतलेल्या आहेत. आणि त्याचसोबत 5-6 लसणाच्या कळ्या आपल्याला त्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. आता त्यासोबत तो मसाला करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इकडे साहित्य मी तुम्हाला दाखवते. मी इथे 2 चमचे पूर्ण अखंड धणे घेतलेले आहेत. थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला ह्या डब्यामध्ये जे दिसतं आहे ते आहे आपलं भाजणीचं पीठ. आता हे भाजणीचं पीठ मी आधी तयार करून ठेवलेलं होतं. आता तुम्हाला याची रेसिपी मी नक्कीच लवकर शेअर करेल, कारण भाजणीचं पीठ जर असेल आपल्याकडे ना तर कुठलेही आपल्याला पीठ शोधत बसायचं नाही. आणि प्रत्येकाच्या घरात हर एक पीठ असेलच असं नाही. त्यामुळे हे भाजणीचं पीठ तुम्ही आधी तयार करून ठेवायचं. हे भाजणीचं पीठ तुमचं कमीत कमी 2 ते 3 महिने सहजरित्या टिकू शकतं. तर आता इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. हे मी 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत. मला कांदा आणि कोथिंबीर फार आवडते, त्यामुळे मी त्यामध्ये टाकतच असते जास्त. इथे मी 1 ते 1.5 चमचा बरोबर पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता जे मी सगळं धणे घेतलेले आहे त्याला थोडंसं आपल्याला मस्त खलबत्त्यात कुटून घ्यायचंय. जे आपले अर्धे अर्धे झाले पाहिजे. जे दाताखाली ज्यावेळेस आपण चावतो ना, इतके सुंदर टेस्ट लागते मैत्रिणींनो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल. आता मी ते कुटून घेतलेले आहेत त्यामध्ये. आता हे मी 2 ते 3 माणसांच्या क्वांटिटीमध्ये करणार आहे, त्यामुळे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये कोथिंबीर कांद्याची टेस्ट इतकी छान लागती. आणि मैत्रिणींनो, हे थालीपीठ तुम्ही फक्त आता मिरची कमी घालता किंवा न मिरची घालता तुम्ही जर तुमच्या बाळालाही खाऊ घातले तर इतकं पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. कारण ह्या प्रत्येक पिठामध्ये प्रोटीन्सनी भरपूर अशी डाळी वगैरे आपण घातलेले आहेत. आणि बघू शकता मी आता तिथे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट थोडीशी 1 चमचा घातलेली आहे. आणि सुंदर अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपण बारीक चिरलेली त्यामध्ये मिक्स करूया. आता सर्वप्रथम आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला थोड्या पाण्याचा वापर करूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता एकदमच पातळ पण पीठ मळायचं नाही आहे, नाहीतर आपल्याला थालीपीठ बनवायला थोडंसं जास्त हेक्टिक होऊ शकतं. तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि आपण जे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्याला जो मसाला बनवून घेतला होता हिरवी मिरची आणि लसूणचा, तो आपण आता यामध्ये ॲड करूया. आता मी यातलं काही मिश्रण माझ्या बाळासाठी काढून ठेवलेलं आहे, कारण तो फारच तिखट कमी खातो आणि आम्ही मीडियम तिखट खातो. त्यामुळे मी नंतर मिरची मिक्स केलेली आहे. मी आता तुम्हाला गमतीचा एक विषय सांगते. मी माझ्या मुलाला हा पिझ्झा म्हणून देते, कारण बाहेरचं फास्ट फूड मी त्याला आणखी काही देत नाही. त्यामुळे त्याला फक्त माहिती आहे हा पिझ्झा आहे, पण पिझ्झा त्याने अजून बघितलेला नाही, कारण मी त्याला दाखवलेलं नाही. त्याला मी हे सांगितलं की हे थालीपीठ म्हणजे हा तुझा पिझ्झा आहे. त्यामुळे तो मैत्रिणीनो हा पिझ्झा म्हणूनच खातो आणि एकदम मस्त दहीसोबत खातो. तर तुम्हीही तुमच्या मुलांना फास्ट फूडपासून वाचवायचं असेल बाहेरच्या, तर तुम्ही त्यांना असं काहीतरी युनिक काहीतरी करून त्यांच्यासमोर अशी रेसिपी दाखवा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही फास्ट फूडपासून वाचतील आणि अनहेल्दी फूड खाण्यापासून वाचतील. तर चला मैत्रिणींनो, आपण आपल्या रेसिपीकडे येऊ. तर इकडे मी थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून घेणार आहे. आता हे पीठ एकदम इतकं सुंदर त्याचा स्मेल येत होता माझ्या घरामध्ये आत्ताच, इतकं मस्त वाटत होतं. आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला आणखी एक किस्सा सांगते. माझी आजी जी आहे ना, आता नाही येते, पण आता म्हणजे माझी आजी जेव्हा पण ही रेसिपी बनवायची ना, इतके म्हणजे आम्ही मागून मागून खात होतो. इतकी ती चविष्ट आणि एकदम भन्नाट बनवायची. आणि मी ही
तिच्याप्रमाणेच ही रेसिपी फॉलो केलेली आहे, त्यामुळे माझेही थालीपीठ एकदम तिच्यासारखेच सुंदर असे बनणार आहे। आणि तुम्हीही अशी बनवून बघितली ते नक्कीच तुम्हाला पण आनंदच होईल खाताना पण, आणि तुम्ही मात्र पोट भरेल पण तुमचं जिभेवरची चव मात्र जाणार नाही, इतकी सुंदर लागतात। आता मी इथे स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामुळे मैत्रिणींनो तसाच घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे आपल्याला एका डब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि असं पाणी घेऊन पाणी लावून लावून छान असं जेवढं तुम्हाला लांब थापता येईल तसं थापून घ्यायचं आहे। जास्त पातळही करू नका एकदम चपातीसारखं, कारण ते तुटू शकतं नंतर। आणि हे इतकं खमंग आणि क्रिस्पी बनते ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि त्याचसोबत त्यामध्ये जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की त्याला बटर लावून बघा, इतकं सुंदर लागतं ना। आता माझ्या हस्बंडला काही बटर आवडत नाही, त्यामुळे मी साधं सिंपल आपलं तेलच यूज करणार आहे। आणि मी बघू शकता इतकं सुंदर पाणी लावून लावून छान असं पूर्ण पोळपाटावर जेवढं आपल्याला साईज बनवायची तेवढं करून घेतलंय। जास्त पातळ करू नका आणि जास्त जाड पण ठेवायचं नाहीये, कारण जाड पण आपल्याला ती चव चांगली एवढी लागणार नाही। आता माझा तवा पूर्ण तापलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इथे एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। आता माझी आजी पण सेम असंच करायची, त्यामुळे मी तिची रेसिपी फॉलो केलेली आहे। माझी आजी काय करायची, असं कांदा अर्धा कट करायची आणि मस्त काहीतरी वरती जुगाड करायची। आता मी इथे फोकचा जो स्पून आहे तो घेतलेला आहे आणि मग कांदा त्याला वरच्या बाजूनी मस्त लावून घेतला आहे, कारण जो कांद्याचा स्मेल आहे एकदम मस्त तो पण आपल्या थालीपीठाला वरून लागतो तेल लावताना। आणि इतकं छान असं तेल पण लागतं। आजकाल ते प्लॅस्टिकचे ब्रश मिळतात, त्यापेक्षा असं तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि त्याचा फरकही तुम्हाला जाणवेल। आता हा मी दोन्हीही बाजूनी मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे। तुम्ही तेल तूप तूप किंवा लोणी काहीही त्यासोबत म्हणजे जोडू शकता, लावू शकता त्याला। आता बघू शकता मी माझ्या मुलाचा पण बनवून घेते लगेच। फक्त यामध्ये मी मिरची नाही घातली, कारण तो आणखी तिखट खात नाही, पण मात्र खाताना तो पिझ्झा म्हणूनच खाणार आहे। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील, त्यामुळे सबस्क्राईब मात्र करून ठेवा। आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय केली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा। आता इथे बघा मी मस्त दही घेतलेला आहे, त्यासोबत तुम्ही इथे कुठलाही तुम्हाला जो प्रकारचा सॉस वगैरे आवडत असेल किंवा लोणी आवडत असेल तर त्यासोबत तुम्ही सर्व करून मस्त छान असं खाऊ शकता। आणि चला मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला फॉलो करा। बाय।